इकडे मला चिखल धराचं काय रे बा, इकडे मला गावाच्या बाहेर जाणं नाही उरायला, यांना मी चिखल धरायला नेतो का? तू सांग ना मला, असं आहे ते यांची मी मजा घेऊन राहिलो. शांताराम, अबे एवढ्या रात्री कुठं चालला? आता इथं आलं का हे गावात सुकानं राहू देत नाही, इथं बाहेर नाही सुकानं राहू देत. अबे तुला काय करायला लागते बे? अरे तसं नाही ना, रात्री 10-10:30 झाले व चालला कुठे एवढ्या रात्री गाव घेऊ सोडून, म्हणून म्हटलं. मी का चाललो मी वावरात नाही. तुला काय करायला लागते एवढ्या रात्री वावरात नाही? काय झालं रे? काय झालं? कुठं झालं? काय तुला काय एवढा चौकशी करायला लागते रे? वकील होता का बे तू मागच्या जन्मात? नाही एवढं काय घेणं तुले? मी कुठं जाईल? मी मरील, चाललो मी मराले. काय का सरकारनं सांगतच नाही बा तुम्ही, म्हणजे काय बा तुम्हाला काय वाटते? काय काय नाही काय का असं असते का? कसं इमानदारीने विचारलं बा, कुठं चालला एवढ्या रात्री? काय झालं बा एवढा गडबडीत दिसला मले? म्हणून म्हटलं कुठं चालला, काय चालला? तू मला विचारू राहिला? चाल कुठं चालला? चाल मी तुला विचारतो आता, तू कुठं चालला सांग. तू कुठं चालला? मी तर घरी चाललो. हो का? तू घरी चालला ना? चल मी आता वारात चाललो. जाय तू सरक बाजूली. 100% काय ना काही गडबड आहे हो, काय ना काही आहे याच्या मग काहीतरी नाही का? एवढा रात्री 10 वाजता म्हणजे काही ना काही गडबड असेलच हो. अबे काही असेल तर सांग शांताराम. कसं असतं सांग का, माणसाला काही सांगून गेलं पाहिजे. कुठं तू तिकडे गेला, काही मेलं गेलं, काही ऍक्सिडेंट झाला तर कोणाला काय माहित राहते? कसं मला सांग तू कुठं चालला असेल तर जाय मग, कुठं चालला ते खरं सांग फक्त. याला का नाही खरं खरं सांगाच लागते, लय पचकाय लगाच. अरे मी चाललो रे बाबा, 2 दिवस फरार होतो मी. मला तू 2 दिवस पाहू नका मला तुम्ही. आता मी चाललो. अरे कुठं चालला, काहून चालला, कशाला चालला? अरे काय सांगा बा तुले, कुठं सांगा तुले. ते आपल्या गावातले लेकरं नाहीत का, ते झाबऱ्या, ते मंग्या, ते लक्ष्या, त्यांना मी काय म्हटलं मजाकमध्ये, फक्त मजाकमध्ये म्हटलं की बा मी तुम्हाला चिखल धरायला नेतो. त्यांना घेतलं मनावर. ते म्हणे बरं ठीक आहे म्हणे. मी म्हटलं हो. मी म्हटलं एक दिवस मजा करतो, मग यांना खरं सांगतो बा की मजाक केली तुमची. पण यांना घेतलं सिरियस. आता एकानं काय केलं, बकरीची पिल्ले इकले, एकानं घरावरची टिनं इकले, एकानं लोखंड इकलं, एकानं घरातले कपडे इकले. आणि आता मग मला फोन लावून राहिले, मला काय म्हणून राहिले की लवकर गाडी पार, लवकर जाऊ आपण चिखल धरायले. आता येले काय सांगा, या लेकराला काय सांगा की बा मी इकडे गावाच्या बाहेर काय, मी जिल्ह्याच्या बाहेर जात नाही. आता यांना कुठून न्यू चिखल धरायले, असं झाला ते मेळ. आता म्हणून मी 2 दिवस फरार होतो बाबा. 2 दिवस इकडेचे तिकडे. जय हिंद, जय भारत. म्हणजे असं आहे का? तो लेकराची मजाक केली पण त्यांना वाटलं सिरियस. अरे बापरे, एकानं बकरीची पिल्ली इकली का रे? कोण आहे ते महान हिरो? ते धसकड बारकं लय भारी ते. अबे ते सगळ्यात खतरनाक माणूस आहे का मग. काय तर आता तुला काय सांगा, म्हणून मी चाललो बाबा 2 दिवस इकडचे तिकडे. तू फक्त कोणाला सांगू नको. नाही मी कशाला सांगतो बे, मला काय करायला लागते? त्या धसकडनं पिल्ली इकले का रे? हो ते धसकड, ते लक्ष्या. अबे मंग्या, त्या चिखल धरासाठी मग बकरीची पिल्ली इकले भाऊ. मग काय तर आपला नांद नाही करायचा ना. आपण कसं एकदम टॉप लेवलचा माणूस आहे, आपला नांदच नाही करायचा. अबे लगा तू लगा मी तुझे पैसे भरतो ना. अबे मी तुझे पैसे भरतो ना, तू काय भेट रे? फक्त तू उद्या सकाळी आमच्यासोबत लपून चाल. तुझ्या बुड्याला सांगू नको, कारण की तुझ्या बुडा तुला मारते. तुझ्या बुडा तुला आपटू मारते, मला माहित आहे. आता तो बुडाला विचारू पण नको. तू उद्या सकाळी 4 वाजता जाऊ मस्त आपण. कोणालाच काही सांगायचं नाही. 3 वाजता माझ्या घरी ये. टेन्शन घ्यायचं काम नाही. अरे हो रे, सगळं बरोबर आहे ना. तुम्ही खरे मित्र असलं का? खरे मित्र आहेत. पण आता कसं मा बुड्याला कसं सांगू बे, म्हणजे लपून कसं बे? मा बाबाला माहित पडलं का नाही? मजाक नाही करत रे, गच्ची दाबते मी, दुसरं काहीच करत नाही. एवढं काय व्हायला लागते का? मारते तर बुडा. त्या बुड्याला काय म्हणायचं, पैसे दिले का म्हणा तुम्ही ना? मा स्वतःच्या पैशाने गेलो म्हणा, मी मा इमानदारीच्या पैशाने गेलो म्हणा. तुमचा 1 रुपया पण नाही घेतला म्हणा. असं बोलायचं का? एवढं काय भ्या लागते बे? हो रे, लक्षात बरोबर आहे. एवढं काय भ्या लागते? तू भेट का नाही? म्हणून त्या बुडाला काय वाटतं की हे लय भेटे गड्या मले, म्हणून त्या बुडा का नाही तुला आणखी दबाव टाकते, म्हणून तू आणखी भेट. त्या बुडा आणखी दबाव टाकते, मग तू आणखी भेट. असं गणित होते. जास्त भ्याचं काम नाही. उद्या सकाळी 3 वाजता माझ्या घरी ये. उद्या सकाळी आपण जाऊ. शांताराम भाऊले फोन लावू, लवकर गाडी आणा म्हणा, लवकर जाऊ आपण चिखल धराले. ये बरं तसंच करतो मग, नाही का? मी भेटू का नाही? म्हणून का नाही बाबा मला काय करता, आणखी दबाव टाकता माझ्या. बरोबर आहे तुमचं. मी भेट नाही आता, भेटच नाही आता. बरोबर आहे. भेलो का नाही मेलो. असं आहे. उद्या सकाळी 3 वाजता मी तुझ्या घरी येतो रे. काय चालू आहे रे घुसूर भुसूर? काच्या गोष्ट करू राहिला तुम्ही? बापू रे, डॉन आला वाटते. काही नाही काका, ते सांगत होतो मी येले की बा अभ्यास कर. पोलीस भरतीच्या जागा निघून राहिल्या, आता वनरक्षकाच्या भरत्या निघून राहिल्या. अभ्यास कर, कुठपर्यंत तुझ्या बाप्पाच्या जीवावर उडतं. मी त्याला हे सांगून राहिलो होतो. सांगू पण कोण राहिलं? अबे तू जाता का मा पोराला ज्ञान रे? हे तू पाय ना, तुझ्या धुणं पहिले दुसऱ्याला ज्ञान सांगू राहिला का? तुला 10वीत किती मार्क आहेत रे? 10वीत का? 10वीत मी 36.40. अबे तूच तर असा तसा कुतत पास झाला बे काट्यावर. अबे ज्यानं तुला मार्क दिले का 36, त्याचे उपकार समज तू, उपकार. अबे लय मार्क दिले त्यानं तुला, लय मार्क दिले. चला जेवण घेऊन झाले का तुमचे? हो जेवण झाले ना. जेवण करूनच आलो आम्ही.
नाही खाणं बोलले पाहिजे. कसं खाणं नाही सोडायचं माणसानं. तिकडे ते बकऱ्या गिकऱ्या अभ्यास गेला खड्ड्यात नाही, पण खाणं नाही सोडायचं. खाऊनच याचं भले नाही का. बर चला जा ना मग घरी आता, का इथंच खेळत बसता. नाही नाही, आम्ही चाललोच होतो, ते तुम्ही तितक्यात आले. चाललो आम्ही. बर जा तुम्ही. मग घ्या, उद्या सकाळी फवार आहे समजलं का. उद्या सकाळी 6 वाजताच उठायचं. हा कडक वॉर्निंग दिली पहिल्याच. चाल झोप लवकर, म्हणजे जेव लवकर. अरे लक्ष, या मंगा बाबला कधी पाहिलं का नाही, रागातच राहते का. याचं तोंड कधी सारखं राहतच नाही, इकडंच तोंड राहते माझ्या. अबे कधी ना कधी माणूस किती बोलत जाऊ ना लेकरायला का, हटलं का. टकल्या काय बोलवायला दिले, मला पण बोल. नाही नाही, असंच बोलत होतो दिले. चला येतो काका. मंगेश लक्षात ठेव जो. चला येतो. बाबा उद्या फवार आहे का. बर बर. बरोबर का, म्हणजे उपकार करू लागला माझ्यावर. उद्या सकाळी 6 वाजता उठायचं, समजलं का. उद्या 6 वाजता, उद्या 4 वाजता जातो आम्ही चिखल धरायले. खड्ड्यात गेला फवारा, खड्ड्यात गेले तुम्ही. मला पहिले चिखल धरा पाहू द्या. हो बाबा 6 वाजता, म्हणजे 6 वाजता. तुम्हाला दिसतच नाही मी. पागल झाला का बाटू, अंगार आणता गाडी. सॉरी साहेब, तुम्ही दिसलेच नाही मला. दिसलेच नाही तर मग काय ते. सॉरी साहेब, माय भिंट मा पाठने रॉड हे का मिळाला का उडू टाका मला तू. माय भिंट कसे लोक येते. कुठं चालला एवढा रात्री, कुठं चालला तू, काय झालं रे. काही नाही साहेब, काही नाही. ते काय गावाला चाललो साहेब, ते गावाला चाललो. गावाला चाललो, एकदाच बोलायचं. जेवढं म्हटलं का नाही तेवढं सांगायचं. आता शिल्लकच्या फाट्या नाही पडायच्या. गावाला चालला नाही का. कोण्या गावाला चालला. ते सासरवाडीले. सासरवाडी झाला नाही का. मी का तो लग्नाची का अक्षर फेकायला आलतो का. मला काय माहित सासरवाडी गाव कोणतं आहे. अबे गाव कोणतं आहे सासरवाडीचं. साहेब ते कवरून साहेब, कवरून सासरवाडीचं गाव. इथं का गाण्याचा भेंडे खेळू आलो का आपण. हा कवरून आहे, बवरून आहे, डवरून आहे. अबे मस्तक जाऊ नको तू. काहीला काय मायबीन तर कसंच काय करा बुवा. काय ना काय चालूच आहे माझ्या जीवनात नाही साहेब. ते काय कवरून काय रे ते नवरून नाही वाटते काय रे. साहेब मला तर वाटते पागलखान्यात फोन आला. 100% बॉन्डवर लिहिलं होतं तुम्हाला. तिला गावाचं नाव नाही आठवलं, कुठं त्याला ते नाही माहिती दिले. 100% पागलखान्यात आले. मला पण तसंच वाटते. हो 100%. ए बाबा नाव काय रे तुझं. नाव का. नाव शांताराम वाघमारे. 100% माटे. हो वाघमारे नाही का. काय काम काय करतो तू. काम का साहेब, काम शेती. 6 एकर जमीन आहे बोले त्याची. सोयाबीन हरभरा पेरला, आपलं सोयाबीन तूर पेरली. मला तर वाटते पागलच आहे 100%. पहिलं काय म्हटलं ना, सोयाबीन हरभरा पेरला. काय ना काही आहे याचं, हुकलं याचं, पुरे फ्यूज उडाले याचे. बाबा तुझ्या दिमागात काय ते लोचा आहे भाऊ. तू पहिले माय गोष्ट काय ऐकू नको. तू पहिले हबा मा संघ चाल गड्या तू पोलीस स्टेशन मध्ये. तू तिथं बस, सगळे काही दवाखान्यात जातो भाऊ. तू तुझ्या काही फ्यूज उडाले 100%. गावाचं नाव नाही आठवलं तुले. सोयाबीन हरभरा म्हणून राहिला 100%. तू कसा तू गेला भाऊ, तू कामातून जायला. काय हे स्कूटर कशी काय जमते का आम्ही दिली. आता तुला काय म्हणतो मा संघ तू चाल. लय झालं तू आता, चाल मा संघ चाल तू. हो साहेब बरोबर आहे, दिमाग माया बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, व्यवस्थित आहे ना. मी फिट आहे ना साहेब, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त मा कसं ते तुम्ही दिसले का नाही इकडे, तर मला फक्त भीती वाटू राहिली, दुसरं काहीच नाही. 1 नंबर परफेक्ट दिमाग आहे माया. परफेक्ट दिमाग आहे नाही का तुझ्या. 17चा पाडा म्हणून बरं एकदा. 17चा साहेब शाळा नाही शिकलो ना मी. 4थी 5वी शिकलो फक्त. 15चा म्हणतो बा. 15 1 15 15 2 30 15 1 25 15 2 60 ती 15 देते मला. 15चा पण पूर्ण नाही म्हटला. 100% गेले हे कामातून जायला. भाऊ आपा तुमच्या डोक्यातनी परिणाम आहे. तुम्ही कुठून तरून पळून आले. तुम्हाला गाव नाही आठवू आलं, नाव सांगू राहिले, सोयाबीन सांगू राहिले, त्यासोबत हरभरा पेरला म्हणता. हे तुमचं डोकं जागेवर नाही. तुमच्या डोक्यावर काही ना काही परिणाम आहे. लवकर माझ्या गाडीत बसा. मी तुम्हाला पहिले पोलीस स्टेशन मध्ये नेतो आणि उद्या सकाळी पहिले दवाखान्यात नेतो तुम्हाला. कारण तुमचं आबा पुरं फ्यूज उडाले. माझी गोष्ट आहे का. काय का मला फक्त 2 दिवस फरार व्हायचं. काय काही कुठं फसलो रे मी. असंच काऊन होती माझ्या संग. माझ्या जिंदगीची एवढी हाल काऊन होतात. साहेब मी पागल नाही ना. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला गैरसमज उरायला. मी पागल नाही. मी 1 नंबर माणूस आहे. 1 नंबर माणूस आहे मी. अरे प्रत्येक माणूस म्हणते मी चोर नाही, पण ते चोर असते. प्रत्येक माणूस म्हणते मी पागल नाही, ते पागल असते. तू पण पागल नाही, पण तू पागल आहे. अरे बाबा हे भाई मला वाटतं हे 2 जण पागल आहेत. साहेब मी पागल नाही ना साहेब. हो साहेब मी खरंच पागल नाही ना. मला जाऊ द्या. मला सासरवाडीला जायचं. अरे सासरवाडीला जात ना तुले. मग गावाचं नाव सांग ना मला. तू गावाचं नाव नाही सांगू राहिला, काहीच नाही सांगू राहिला. मग तुले पागल नाही म्हणा का आम्ही पागल आहे का. मग गावाचं नाव का काय सांगू रे बुवा, काय सांगू. हॅलो पांडे स्पीकिंग. हा बोलो क्या खबर आहे. हॅलो पागल सर, सॉरी हॅलो पांडे सर. आम्हाला एक खबर मिळाली आहे की एक पागलखान्यातून एक माणूस फरार झालेला आहे आणि ते आपल्या इलाक्यातच कुठेतरी लपलेला आहे. पांडीला पागल म्हणून राहिलं. मला वाटतं हेच पागल आहे बोली गोष्ट. काय म्हणजे काय कसं वय किती आहे त्याचं. पागलखान्यातून फरार झाला नाही का ते. त्याचं कमीत कमी वय किती असेल.
सर त्याचं वय कमीत कमी 40 ते 50 मर्यादित आहे आणि खूप भयानक आहे. समजा सामान्य माणसाला ते वार पण करू शकतो. ओ माय गॉड, म्हणजे हमला पण करू शकतो, म्हणजे 100% पागल आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. चलो रखो रखो फोन रखो, हो जल्दी, हो ओके. हा ओके सर. होय वाकडा खाणीच्या, तुझं वय किती आहे? सर माझं वय का 40 काय 41 वय आहे वाटते. म्हणजे तुला पण माहित नाही वाटते नाही का? 100% हेच पागल आहे. भाऊ एक काम कर, तू मोकळ्या ना बाबा, जास्त नाटक नाही करायचे. सरक्या ना त्या स्कूटरवरून उतर आणि लवकर माझ्या गाडीतनी बस. विषय संपला, एक शब्द पण बोलू नको. साहेब पण झालं काय? मी काय केलं साहेब? अरे तो काहीच नाही केलं, जे करायचं आम्हीच केलं. माझ्या भिंत डोकं खाऊ राहिलं का सकाळपासून, म्हणजे संध्याकाळपासून नाही, म्हणजे 10 वाजतापासून, म्हणजे अर्ध्या घंट्यापासून. तू पहिले गाडीत बस, मला एक शब्द नको बोलू. याला बोलू बोलू मी पागल झालो का काय? बरोबर करू का शब्द नाही म्हणजे. गाडीत बस लवकर. बरं साहेब, फक्त हो पागल नाही पण साहेब मी. हो हो माहिती आहे पागल नाही तू, आम्ही पागल आहे. जा लवकर गाडीत बस पहिले, बस. टाकल्या अबे लावून लगा फोन लगा, गावातले लोक उठायचे ना, लवकर लावून ना फोन. लवकर ये ना म्हणा गाडी घेऊन पटकन. अबे फोन नाही उचलू राहिले ना, ती बाई बोल राहिली. आता कोणती बाई बोल राहिली? ते शांताराम भाऊले फोन लावून मंगापासून ती बाई बोल राहिली, जिस नंबर से आप कॉल कर रहे हैं हो अभी स्विच ऑफ है. घ्या आता स्विच ऑफ दाखवू राहिला म्हणते. अबे इकडे लेकरात झोपा झाला नाही रे, ते झोपता बरं लेकरा. लवकर लाव ना फोन म्हणा, पटकन या ना म्हणा गाडी घेऊन. काय लगा शांताराम भाऊ आहे ते, काय लगा मला तर असं दिसते मध्ये. थांब ना जरा, घाई कशाला करू लागला तू लगा ले घाई बरं तुले का? मी सांगू राहिलो तुले जसं कमी राय. थांब काय लगा फोनच नाही उचलायला, काय कसं करा बे? अरे झाबऱ्या, काय कसं बजेट आहे का नाही मग जायचं? कायचा बजेट बे इकडे? काय लगा फोन लावलो मी सकाळपासून. 3 वाजता फोन लावला, आता लावला फोन. काय म्हटलं शांताराम भाऊ गाडी आणा. काही टेन्शन घेऊ नका म्हणे तुम्ही फक्त रेडी राहा म्हणे, पारावर राहा म्हणे, बॅग घेऊन लगेच गाडी घेऊन येतो म्हणे मी, असं तसं. काय आता फोन उचलायचा पत्ता नाही लगा. काय लगा माणूस आहे लगा ते. अरे लक्ष काय करतो रे? आता मला काय सांगू राहिला ते, तू बाय ते शांताराम भाऊ बाय मजाक नाही करत भाऊ. मी बा चिखल धरा पाहिल्याशिवाय मी घरीच जात नाही. म्या बकरीची पिल्ली इकले. मी मजाक नाही करत भाऊ. लवकर लाव फोन शांताराम भाऊले. अरे झाबऱ्या, मा मोबाईल म्हणून लाव का रे? बातच लागते फोन माया, बातच लागते फोन. त्या मोबाईल का सोन्याचा आहे का रे? सोन्याचा नाही रे, गणाचा आहे मोबाईल. इकत घेतला ना 4,500चा. काय येले काय म्हणून राहिलं हे मला काय सांगू राहिलं? काय कसंच काय निवडून राहिलं हे? कशीच काय येतात हे? येनले येनले वावर दाखवायच्या लायकीचे नाहीत हे. येनले चिखल धरा पाहायचा. अबे मा हातचा मार खाऊ नका, राहू द्या सरके राहणार जरासं. काय बोलायले सोन्याचा म्हटलं हे मोन्याचा म्हणते, मा आई गोन्याचा म्हणते. बा मा गोष्ट आहे का? हे लक्ष, हे काम जमत नाही भाऊ. फोन लावून कामच जमत नाही. आता आपल्याला घराकडे जावं लागते. आता घरी जाऊ आपण. काय लगा 2-3 फोन लावलेला का झाबऱ्या तो? आणि तू काय म्हणता घराकडे जायचं? अबे असं कसं घराकडे जायचं ना, पिल्ली इकले. अरे आपल्या घराकडे नाही रे, शांताराम भाऊच्या घराकडे म्हणून राहिले मी तुम्हाला. काय लगा तुमची काही अक्कल गिक्कल आहे का नाही बे? अबे कसे काय चालले बे तुम्ही? मी काय म्हणतो, अबे तुमची लायकीच नाही बे चिखल धरा पाहायची. अबे तुम्ही मजाक करून राहिलो मी. तुम्हाला खरं सांगू राहिलो, मा डोकं खाऊ नका तुम्ही. शांताराम भाऊच्या घराकडे म्हणून राहिला का? मला वाटलं आपल्या घराकडे का. तेच तर म्हटलं झाबऱ्या, मी काय म्हणतो काही कर भाऊ, मजाक नाही करत मी. मला चिखल धरा पाहता म्हणजे पाहायचा ते विषय काही असो होता ते मला काय सांगूच नको तू. अबे मार काल कल्ला करू राहिला तू. बकरीची पिल्ली ऐकली म्हणजे का उपकार केले का तो? मार काल कल्ला करू राहिला, सांगू राहिला का? शांताराम भाऊ फोन नाही उठू राहिले, याच्यात माय काय गलती रे? मार कल्ला नाही करायचा, एकाला जोडील भाऊ, घराकडे पाठवेल. नान नाही करायचा भाऊ. काय लगा भांडण करू राहिले का तुम्ही? असं असते का बे? भांडण कसं राहिलो आपण चिखल धरायला चालू लागा, तुम्ही दिला भांडण करू राहिले का? अबे चला तिकडे. कोण बोललं रे? कोण आहे रे? ए फोतरा बारक्या लगा, शिल्लक कशाला बोलवायला लगा? जेवढा आहे तेवढा बोलणं चाललं लगा. एक तर कसं तसं निवरायला त्यात मी जास्त हबाशा करू राहिलं. तुला बोललो का रे? दादा तसं नाही म्हणणार नाही, पण आपण भांडण कसं तुम्ही आला पुन्हा तुम्ही इथं भांडण करू राहिलेलं का? आपल्याला चिखल धरायला जायचं. चला ना पटकन, चला लवकर शांताराम माझ्या घरी जाऊन त्यांना सांगू झाला. लक्षात त्या टाइमाचं पण बरोबर आहे. त्याला चुकलं. अबे इथं का आपण भांडण करायसाठी आलो का? माय बिंद मारामारी, माय बिंद डोकं खाऊ राहिले का? तुमची लायकी नाही रे. अबे तुमची घराची खायची वाटतात बेल का? एकाला टी निघला का? एकानं बकरीचं पिल्लू निघलं का? याच्यावर समजते तुमची लायकी किती आहे किती नाही ते. त्याच्यावर कल्ला करू राहिले का? मी काय म्हणतो, मग घ्या चला आपण दोघं जण जाऊ शांताराम भाऊच्या घरी जाऊ, पाहू काय मिळालं तिथं. मग घ्या तू शांताराम भाऊच्या घरी चालले. मग आम्ही काय करू इथं का माशा मारू का आम्ही? मला काय सांगू राहिला तू? माशा मार, डुकरं मार, बकऱ्याला मार, एकामेकाला मार, लोकाला मार. मला काय सांगू राहिला तू? नसतं दिमाग खाली लागायचं. फक्त मंग्यान मी जातो आणि शांताराम भाऊला आणतो. ओके, फुल अँड फायनल. फुल अँड फायनल तुम्हीच करा. फुल अँड फायनल आमचा करा गेम. जा लवकर या. फक्त मजाक नाही करत मी. गावात धिंगाणाच करतो. लवकर नाही आलात तू. जा लवकर. हो ना, हो चाल रे मंग्या, पटकन चाल. काय माणूस आहे का? शांताराम भाऊ फोन घेऊन उठला पाहिजे. पागल आहे का रे ते?
ओ साहेब मी पागल नाही ना, तुम्ही समजू कोण नाही राहिले. बरं ठीक आहे, तू पागल नाही. मग तू मला एवढं सांग, रात्री 11:30 वाजता कुठं चालला होता? आणि ते तुले माहित नाही कुठं चालला तू? गावाचं नाव नाही आठवत तुले, मग याच्यात आम्ही काय समजू? पागल नाही का काय मग तू? सर तुम्हाला का नाही खरं खरं सांगा लागते. ते काय म्हटलं, ते मला का नाही 2 दिवस फक्त फरार व्हायचं, 2 दिवस का नाही लपून राहायचं, कुठेतरी गावाच्या बाहेर लपून राहायचं होतं मला. मग तितक्यात तुम्हीच भेटले मला. आता काय सांगा तुम्हाला? ते का नाही काय झालं सांगा तुम्हाला, काय कसं सांगा? सांग ना काय म्हणजे काय कसं काय फरार व्हायचं तुले, काऊन तुले लपून राहायचं, सांग ना काय कारण काय? ते का नाही साहेब तुम्हाला काय सांगा, आता ते आमच्या गावातले लेकरं आहेत, त्यांना मी मजाकमध्ये म्हटलं होतं की बाबा मी तुम्हाला चिखलदऱ्याला नेतो फिरायले. त्यांना काय वाटलं सिरियस, मी फक्त मजाकमध्ये म्हटलं होतं. एकानं बकरीची पिल्ले इकले, एकानं घरावरची 3 इकले, त्यांना केलं पैसा जमा. मग मला फोन लावला, मला काय म्हणे एखादी गाडी गिडी पहा म्हणे तुम्ही, आणि आपण सगळेजण जाऊ म्हणे चिखलदऱ्याले. आता मी यांना कुठं नेऊ चिखलदऱ्याले, मला काय माहिती आता कोणता चिखलदरा कुठं काय कसं न्यायचं त्यांना, कोणती गाडी पाहायची. माय म्हटलं लायकीच नाही गावाच्या बाहेर जायची. पण आता काय सांगा त्यांना कसं सांगितलं खरं की बाबा मी मजा केली तर लेकरं मला मारायचे ते, असं झालं ते. म्हणून का नाही मला 2 दिवस का नाही लपून राहत होतं गावाच्या बाहेर. असं होतं माझा 2 दिवस फक्त प्लॅन होता की फरार व्हायचा बा. 2 दिवस मला या लेकराला दिसायचं नव्हतं. असं आहे का, म्हणून तो सांगून राहिला मला. हा बरोबर आहे, म्हणजे तो लेकराला आशावर बसवलं होतं नाही का, मी तुम्हाला नेतो त्यांनी न्यायचा पट्टाच नाही का, असं आहे का? बरं बापा रे बापा, मस्त आहे काय लगा. मग तू न्यायची लायकी नाही तर मग कशालाच म्हणायचं, शिल्लकच्या कशाला फाट्या पाडायच्या? साहेब मला काय माहिती, आता मला वाटलं बाबा जास्त झालं तर बाबा फरार होता ते. आता काय इकडे फरार व्हायचं तर तुम्ही भेटले मला पागल करून राहिले. आता मी पागल आहे का? मी पागल आहे का मग? अरे बा तू ना पागल, आम्हाला पागल केलं तो. अच्छा माय भिंट, मी पागल नाही. आता खरं सांगू राहिला माय भिंट, असं झालं तसं झालं. जाऊ दे त्यांना खरं सांगून दे. माई काही लायकीच नाही म्हणा चिखलदऱ्याला न्यायची. तुम्हाला मी काय चिखलदऱ्याला नेत नाही म्हणा, खरं सांगून दे. भ्याचं का त्यांना लहान लेकरच काय बेटे. हो आता काय सांगाच लागेल ना, सांगतो त्यांना मजा केली म्हणतो. मजा केली. येतो साहेब येतो. हो.